1647ला महाराजांनी सह्याद्रीच्या हृदयामध्ये तोरण्या गडावरती स्वराज्याचा भगवा फडकवला ही श्रींची इच्छा. आणि महान रत्न तानाजी मालुसरे. अरे मुलाचं लग्न असताना रायबाचं लग्न सोडून तानाजी मालुसरे 500 मावळे घेऊन मोहीम घेऊन रात्रीच्या 12 वाजता पश्चिमेच्या बाजूला महादेव कोळ्याच्या वाड्याला आले आणि या गडावर 700 सैनिक आपलं. त्यामध्ये तानाजी व मराठ्यांचा इतिहास इथं फुटला आणि मोगलांचा वेढा फोडला. त्या ठिकाणी असताना 23 किल्ले गेले. हीच खंत जिजाबाईंना छत्रपती महाराजांना की स्वराज्यातले 23 किल्ले गेले. रयतेत राज्य गेलं, पण रयतेत राज्य उभं करण्याकरता महाराजांनी जिजामातीची पाठ घेऊन त्या ठिकाणी सुवर्ण तुला तलवार प्रज्वलित केली आणि महाराष्ट्राचा दहशतवाद संपवला आणि पहिल्याच लढाईमध्ये अफजल खानाला ठार मारला. तर ही श्रींची इच्छा आणि महान रत्न तानाजी मालुसरे. गड सोडून 800 सैन्य कापलं आणि या ठिकाणी शेवटचा श्वास सोडला. दारावर किर्ती पडले आणि मग मावळे पळू लागले. पहाट झाली होती आणि पहाटीच्या सांगण्यामध्ये सूर्याजीनं 60 मावळा परतीला लागलेला सूर्याजीने तो दोर कापला की तुमचा पाप रक्ताच्या थावल्यात मरून पडलाय. मी परतीचे दोर केव्हाच कापून टाकले गेले. 80 वर्षाचा शेलार मामा लढला. 80 वर्षाच्या शेलार मामानं उदय भाऊला अडवला आणि त्या ठिकाणी शेलार मामा म्हणतो अरे हिजड्याच्या औलादी हिंमत असेल तर चाल कर माझ्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावरती. आणि 80 वर्षाच्या शेलार मामाने कल्याण दर्जावरती उदय भानाला ठार मारला आणि तानाजी मालुसरेच्या रक्तानं स्वराज्याचा भगवा जगवला. शत्रूचा ध्वज खाली केला. तो राजगडावरती जिजाऊंना संदेश पोहोचला आणि राजगडावरनं जिजाऊंना म्हटलं बाळ शुभाराजे तुम्ही जाऊ शकता आता गडाला. माझा लाडका कोंढाणा सर झाला. शत कोटी प्रणाम.